येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरात ठाकरे गटाचा टांगापलटी घोडे फरार, काँग्रेसची ही धोबी पछाड. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये तिकीट वाटपावरून मोठी धोबी पछाड झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची अवस्था टांगापलटी घोडे फरार अशीच झाली आहे. वर्षानुवर्षे शिवसेनेत असणारे पुरुषोत्तम बर्डे आणि गणेश वानकर यांनी शिवसेनेला सोड चिठ्ठी दिली. विशेष म्हणजे या दोघांनीही भाजपकडून उमेदवारी मिळवली आहे. बर्डे यांनी आपली कन्या उत्तरा हिला प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपची उमेदवारी मिळवली आहे. जिल्हा प्रमुख गणेश वानकर, उपजिल्हा प्रमुख दत्ता वानकर, युवासेना शहर प्रमुख विठ्ठल वानकर, शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या कन्या युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख पूजा खंदारे तसंच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी राजीनामे दिले. संतोष पाटील यांच्या पत्नीला भाजपची उमेदवारी देण्यात आली, ज्यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेची पक्ष संघटनेची जबाबदारी होती असे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. शिवसेना विद्यार्थी प्रमुख लहू गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला. ज्यांना शिवसेनेनं फॉर्म दिला त्यांनी उमेदवारी नाकारली. अशीच अवस्था सोलापूरच्या काँग्रेसमध्ये देखील झाली आहे. आजवर ज्यांना महापौर तसंच स्थायी समितीचं सभापती केलं अशांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यामुळे सोलापुरात शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसची अवस्था निवडणुकीपूर्वीच केविलवाणी झाली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दक्षिण सोलापुरातील मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कंदलगाव इथं सुरू असलेल्या पुष्पक डान्स बारवर 31 डिसेंबर रोजी रात्री छापा टाकून 70 जणांना ताब्यात घेतलं. त्यामध्ये 12 महिलांचा समावेश. सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी 1230 जणांचे अर्ज छाननीत झाले मंजूर. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार. निवडणुकीचं चित्र उद्याच स्पष्ट होणार. 4 ते 7 जानेवारी दरम्यान सोलापूर विद्यापीठात होणार सांस्कृतिक संगम कार्यक्रम, कुलगुरू प्रकाश महानवर यांची माहिती. नववर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे अक्कलकोट, पंढरपूर तसंच तुळजापूर या ठिकाणी देवदर्शनासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसरातील परिवार देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती बदलण्याचा महत्त्वाचा मंदिर समितीनं घेतला निर्णय. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 88 8222. अहिल्यानगरात शिंदे गटाला जोरदार झटका. 5 उमेदवारांचे अर्ज बाद. AB फॉर्मवर खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, झेरॉक्स प्रत जोडणं भवलं. नागपुरात पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान देत माजी महापौर अर्चना डेहरनकर यांनी सोडलं पतीचं घर. भाजपनं मेरिटच्या आधारावर उमेदवारी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा. बंडखोरांची मनधरणी करण्याचे दिले संकेत. भाजप फुटीच्या उंबरठ्यावर ज्यांनी भाजपचं घर बांधलं तेच आज बेघर. नाराज कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळावरून सुषमा अंधारेंची टीका. पंढरपुरात माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, संकट तर देवावरही आली होती, प्रारब्ध कुणाला चुकलं नाही. आपण तर माणूस आहोत. आमच्यावर जाणून बुजून ही संकटं आणली गेली होती. नव्या वर्षात ही संकटं दूर झाली आहेत.
लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं खातं उघडलं. अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध. राष्ट्रवादीचे कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8D मधून बिनविरोध निवड. कोलकाता ते गुवाहाटी दरम्यानची पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे गाडी लवकरच होणार सुरू. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू होण्याची शक्यता. रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती. प्रत्येक बूथवर आपली किमान 10 माणसं उभी करा. बोगस मतदान होता कामा नये. राज ठाकरेंचा मनसे उमेदवारांना सल्ला. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय करण्यासाठी भाजपचे कृपाशंकर सिंग जिद्दीला पेटले. संजय राऊत म्हणाले, भाजपचं ठरलंय, मुंबईचा महापौर उपराच, मराठी माणसात जागा हो. राहुल गांधींचं काम प्रभू रामचंद्रांसारखंच. नाना पटोलेंनी राहुल गांधींची तुलना केली रामाशी. अटोले पटोले म्हणत शिवसेनेचा पलटवार. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. भाजप आपल्या बरोबर असेल तर आपण गुन्हेगारांनाही निवडून आणू शकतो अशी खात्री वाटत असल्यामुळे अजित पवार यांनीही गुन्हेगारांना निवडणुकीत उमेदवारी दिली. सुषमा अंधारे यांचं विधान. महायुती जशी व्हायला हवी होती तशी झाली नाही. संभाजीनगरमध्ये आता युती होणं म्हणजे डोकेफोडी. शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची कबुली. पुणे महापालिका निवडणुकीत पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला मागे. पक्षहितासाठी आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं पूजा मोरे यांनी म्हटलं. भाजपकडून जाणीवपूर्वक हिंदी मराठी वाद लावण्याचा प्रयत्न. महायुतीतील खरी वस्तुस्थिती आता समोर आली. काँग्रेस नेते नाना पटोले यांची टीका.